गोष्टीचं नाव बारकी स्टोरी. रात्रीच्या वेळेला गुजराती राजस्थानी जेवण करावं का करू नये? करू नये असं मला वाटतं. कारण त्या ताटातल्या 17 वाट्या असतात, त्या पदार्थांना नीट न्याय देता येत नाही. अहो कसली स्टोरी ही? जेवायची स्टोरी आहे काय? नाही नाही, स्टोरी तर पुढं आहे. मग राजस्थानी जेवण जेवलं भरपेट आणि मंडळी गाडीत बसली. हळूहळू गाडी पुढं सरकायला लागली. रात्रीची वेळ आहे. ड्रायव्हर माझा मित्रच होता. मग त्याला झोप येऊ नये, त्याला जरा कंपनी मिळावी म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली. मग अंताक्षरीचा खेळ चालू झाला. 10, 10:30 हळूहळू घड्याळाचे काटे 11कडे जायला लागले. तेव्हा मंडळी हळूहळू मी जागा आहे हां, मी जागी आहे हां म्हणत होते. तरीसुद्धा एकेकाच्या माना कलंडायला लागल्या होत्या. तो ड्रायव्हरने मला दाखवलं होतं बघा, चंद्र किती छान दिसतोय. तो तांबूस असा दिसत होता. पौर्णिमा काल परवाच होऊन गेली असं कोणी म्हणालं होतं. हळूहळू तो पांढरा व्हायला लागला. आणखी बराच वेळ गाडी पुढे गेली आणि त्यानंतर कोणीतरी म्हणालं, अरे आपल्या पुढं गाडी होती ती काय दिसे ना. मग सगळे जागे झाले. कसली गाडी, कसली गाडी? मग सगळ्यांनी पुढं बघितलं. थोड्याशा अंतरावर एक काळसर का निळसर अशी गाडी जात होती. गाडी म्हणजे कार होती. त्या कारचं तोंड आमच्या बाजूला होतं हां, आणि तिथं ड्रायव्हरच नव्हता. ड्रायव्हरच्या बाजूला एक स्त्री बसली होती म्हणजे अशी झोपली होती. तिचे डोळे बंद होते आणि मान एका बाजूला अशी कलंडलेली होती. अरे हा काय प्रकार आहे? मग आणखी पुढं गेल्यावर त्या ड्रायव्हरनं दाखवलं की त्याच्या मागच्या गाडीवरचे 2 लाईट दिसत होते. ती गाडी टो करून नेत आहेत. अरे मग टो करून नेतात तर एकटी बाई मागं कशी काय बसली हा प्रश्न आला. असे तर्क लढवत जात आहेत. मी घड्याळाकडे बघितलं तर घड्याळ बरोबर 12 वाजले होते आणि गाडी एका नदीवरनं चाललेली होती. मग मात्र सगळे एकदम जागे झालेले गप्प झाले. चहा प्यायला थांबूया काय कुठं? पुढं गेलो आणि ती गाडी पुढं होती ती दिसेनाशीच झाली अचानक. बराच वेळानं आम्ही एका गावात गेलो. त्या मायाक्का चिंचणीच्या यात्रेच्या गाड्या चालल्या होत्या स्पीकर लावून. तिथं आम्ही थांबलो, चहा पिला. परत सर्वजण शांतपणानं गाडीत येऊन बसले. सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता. आपल्या पुढं होतं ते काय होतं? ती बाई मान कलंडलेली आपल्या पुढं येऊन बसती का काय? हीच बारकी स्टोरी.